सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल आणि तुम्हाला बढती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर आत्ताच पाऊल उचला. नोकरीमध्ये दिवस तुमचा फार छान जाईल. आईवडील तुम्हाला कामामध्ये फार मदत करतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये काही मोठ्या योजना सुरू करू शकता. जर तुम्हाला उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कुठलाही प्रश्न तुमच्या बाजूने सुटेल. व्यवसायातील एखादी मोठी डील किंवा एखादी मोठी समस्या आज सुटू शकते. गुंतवणुकीबद्दल तुम्हाला आज नवीन सल्ला मिळेल. तुम्ही आज पूर्णपणे अक्कल हुशारीनं कामं करून घ्याल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या सगळ्या योजना पूर्ण करू शकाल आणि त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामासाठी आणि मेहनतीसाठी योग्य प्रशंसा आणि सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या अडचणी तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यांना मदतही करू शकता. जुन्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळण्याचा आजचा हा दिवस आहे. आज तुम्ही व्यवसायामध्ये देखील नवीन सुरुवात करू इच्छित असाल तर नक्की करा. जर तुम्हाला नोकरीसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर आज तुमची ती इच्छा पूर्ण होईल. व्यवसायामधील एखादी मोठी डील फायनल झाल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा खेळ यांसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या प्रतिभेचं प्रदर्शन करण्याची आज संधी मिळेल आणि त्यांना चांगल्या डील्स देखील मिळतील. तुम्हाला स्वतःसाठी यश आणि कीर्ती मिळेल. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. तुमचं आरोग्य ठीक राहील परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. जुन्या समस्यांपासून तुम्हाला आज सुटका मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या दृष्टीनं तुम्ही आज कामाच्या ठिकाणी फार उत्साही असाल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. तुम्ही तुमच्या वागणुकीमध्ये खूप यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण कराल. तुम्ही तुमच्या पात्रतेची सिद्धता करण्यासाठी चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्याल. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील. व्यावसायिक प्रवासामध्ये अनुकूल सौदे आज तुम्हाला मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या गुप्त शत्रूंनी निर्माण केलेल्या काही समस्यांना सामोरं जावं लागेल. अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि त्यांचा विरोध करणं तुम्हाला टाळावं लागेल. व्यवसायामध्ये काही नवीन बदल आज होतील. जुन्या कर्जापासून तुम्हाला सुटका मिळेल. मुलांच्या शिक्षणातील यशामुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकांना आज नवीन ट्रेंड्स आणि मार्ग सापडतील ज्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये रोकड वाढेल. आज तुमची आर्थिक स्थिती ही खूप मजबूत असेल आणि तुम्हाला पैशांशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला काही नवीन मित्र बनतील. तुम्ही घरातील सदस्यांच्या इच्छा आज समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे प्रयत्न आज फळाला येतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन भागीदारी किंवा संघटनेमध्ये प्रवेश करू शकता. तुमचा सामाजिक आवाका वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संपर्क देखील साधू शकाल. योजना आखून काम केल्यास तुम्ही आज यशस्वी व्हाल. मालमत्तेशी संबंधित काम करताना तुम्ही कागदपत्र नीट तपासा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनेक आर्थिक फायदे होतील. तुम्ही अमाप संपत्तीचे मालक बनू शकाल. संपत्तीचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायाच्या दृष्टीनं हा काळ चांगला आहे. परिणाम तुमच्या बाजूने येतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सगळं काही ठीक राहील. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यवसाय तुम्ही आज जर सुरू करू इच्छित असाल तर सावधगिरी बाळगा. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळतील, त्यामुळे ते खुश राहतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. आरोग्याच्या दृष्टीनं तुम्हाला काही जुन्या आजारांचा त्रास होऊ शकतो किंवा अंगदुखी जाणवू शकते. गुप्त समस्या आणि मलत्याग मार्गातील अडथळे तुम्हाला आजारी पाडू शकतात. कोर्ट कचेरीतील प्रकरणे आज सुटतील. व्यावसायिक प्रवास होऊ शकतो. घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची योजना आखली जाईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. व्यावसायिक कामांमध्ये काही अनावश्यक ताण निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे थोडं विचलित होईल. प्रेम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. उत्पन्न आज चांगलं राहील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. घरातून काम करणाऱ्या लोकांवरती वरिष्ठ आज खुश राहतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची लोकप्रियता आज शिखरावर असेल आणि तुम्ही इतरांवरती फार प्रभाव टाकाल. जर तुम्ही अधिकाऱ्यांशी वाद टाळले तर तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकाल. तुमचे शत्रू आज तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. नोकरीमध्ये आज बढतीची शक्यता आहे. तुमच्या योजना आणि गुप्त गोष्टी आज तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.